गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सरस्वती नमस्तुभ्यं सरस्वती नमस्तुभ्यं नित्यपादस्पर्शते नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। ओम नमः परमहंसास्वादित चरण कमल चिन्ह मकरंदाय भक्त जनमानस निवासाय श्री रामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ति हृदये संवित् तं नृसिंहमहं भजे। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। संत सरल चित्त जगत हित जानी स्वभाव स्नेहो बाल विनय सुनी करी कृपा रामचरण रति देहो। बंद हो तुलसी के चरण जिनकिन्हो जग काज कलि समुद्र बुडत लख्यो प्रगटो सप्त जहाज। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम बपुएक इनके पद बंदन के नासत विघ्न अनेक। हो मंगल भवन अमंगल हारी द्रवौ सो दशरथ अजर बिहारी। परम पवित्र अशा वातावरणामध्ये गेल्या 2 दिवसापासून आपली ही श्री रामचरित मानस कथा, थोडा आवाज द्या, थोडा, आज 3रा दिवस
आज भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव या ठिकाणी आपल्याला साजरा करायचा आहे। कालपर्यंत आपण पाहिलं की रामप्रभूंनी अवतार का घेतले, तिचे कारण पाहिले। 4 कारण आपण काल पाहिले। आज आपल्याला 5वं कारण पाहायचंय आणि पुढे चालायचंय। तत्पूर्वी काल चेने पाटल्याने एक प्रश्न विचारला होता की जानकी मातेचा जन्म साधू संतांच्या रक्तामधून झालेला आहे। त्यांनी असं सांगितलं, महाराज मी असं ऐकलेलं आहे की जानकी मातेचा जन्म किंबहुना जानकी माता म्हणजे सीता माता ही रावणाची मुलगी आहे। तेही खरं आहे, पण आपण जी काल कथा घेतली ती श्री तुलसीदास रामायण कथा या ग्रंथातील आहे, श्री रामचरितमानस। आणि त्यांनी जी कथा सांगितली ती आहे ब्रह्मवैवर्त पुराण या पुराणामध्ये ती कथा आहे। काल मी शोधलं तर 3 कथा मला सापडल्या। एक ब्रह्मवैवर्त पुराण यामधली एक कथा आहे, एक तुलसीदास महाराजांच्या रामचरितमानस या ग्रंथामध्ये आहे, आणि एक आहे अद्भुत रामायणामध्ये। कारण रामायण एक नव्हे, रामायण अनेक आहेत, सहस्र कोटी रामायण आहे। वाल्मिक रामायण वेगळं, तुलसी रामायण वेगळं, भावार्थ रामायण वेगळं, नळनीळ रामायण वेगळं, असे अनेक रामायण आहे। आणि आज आपण आपल्या या पाथरे गावामध्ये जे रामायण कथा चालू आहे ते तुलसीदास महाराजांचे। तुलसीदास महाराज म्हणजे हे वाल्मिक ऋषी यांचाच अवतार आहे। परंतु या कलियुगामध्ये संस्कृत समजायला अवघड आहे, संस्कृत समजत नाही। त्यामुळे वाल्मिक ऋषींनी पुढचा जन्म घेतला, तो म्हणजे तुलसीदासांच्या रूपामध्ये, आणि रामायण कथा लिहायला लागली। परंतु ती लिहायचे, दररोज पान लिहायचे, पण संध्याकाळी चोरी जायचे। मग एक दिवस त्यांनी विचार केला की आपले पानं कोणतरी चोरून नेत आहे, म्हणून लक्ष ठेवलं पाहिजे। लक्ष ठेवलं, संध्याकाळ झाली, आपलं पान त्या ठिकाणी लिहून ठेवलं आणि हे एका झाडाच्या आड लपले। तेवढ्यात त्या ठिकाणी चोरी करणारा दुसरा तिसरा कोणीच नव्हता। तो कोण होता? साक्षात ब्रह्मांडाचा मालक म्हणजे तो भगवान परमात्मा शंकर होते। चोरत असताना तुलसीदासजी आले, हात धरला भगवान शंकरांचा, सांगितलं चोरी काय करतायत? तुम्हाला पटत नाही का? तुम्ही ब्रह्मांडाचे मालक आहात, तुम्ही देव आहात, आणि देवाला चोरी करणं शोभतं का वाजी? देवाने जर चोरी केली तर आपल्यासारख्यांचं काय? तुम्हाला शोभतं का चोरी करणं? देवाने सांगितलं, गोस्वामी मी चोरी का करतोय त्याचं कारण असं आहे की तुझे रामायण लिहत आहे हे संस्कृत मध्ये लिहितोय, पण या कलियुगामध्ये संस्कृत समजणं ही फार अवघड आहे, लोकांना समजणार नाही। म्हणून तू काय कर, सगळ्यात सोपी भाषा म्हणजे तू प्राकृत मध्ये हा ग्रंथ लिही, म्हणजे हिंदी भाषेमध्ये। आणि त्यावेळेस गोस्वामी तुलसीदासांनी हा ग्रंथ हिंदी भाषेमध्ये लिहिला, म्हणून हा ग्रंथ सगळ्यांना समजेल, सगळ्यांना पचेल आणि सगळ्यांना रोचेल असा हा ग्रंथ आहे, सगळ्यात सोपा। आता या ग्रंथामध्ये एक ना एक तरी ओवी तुमच्या पाठ असेल, एक ना एक तरी ओवी तुमच्या पाठ असेल। आणि भगवान परमात्मा सांगतात, या ग्रंथातील तुमची एक जरी ओवी पाठ असेल आणि तुम्ही ती दररोज घोकत असाल, म्हणत असाल, तरीही तुमचं कल्याण होतं महाराज। कारण शास्त्राने सांगितलं या कलियुगामध्ये सगळ्यात सोपं काय असेल तर भगवान परमात्म्याचं नाम आहे। म्हणून या ठिकाणी कथेला आल्यानंतर आपण भजन केलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे, कारण नामाशिवाय या जगामध्ये काही नाही।
प्रत्येक युगाची महिमा वेगवेगळी होती. कृते यद ध्यायते विष्णुं त्रेतायां यजतो मुखे द्वापारे परिचर्याणां कलो तद हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये यज्ञाने भगवंताची प्राप्ती होत होती. त्रेतायुगामध्ये व्रताने भगवंताची प्राप्ती होत होती. कृतयुगामध्ये पूजेने भगवंताची प्राप्ती होत होती. पण या कलियुगामध्ये आपल्याला योग जमणार नाही, याग जमणार नाही, जप जमणार नाही, व्रत जमणार नाही. आपण व्रत जरी असला ना, एकादशी व्रत जरी असेल ना, तरीही 1 किलो साबुदाणा दिवसात संपतो. खरंय की नाही बाबा? मग उपवास आहे का होतो आपला? उपवास नाही, उपवास नाही महाराज. उपवास कशाला म्हणतात? पूर्ण निराहार राहणे. एकादशीचे नावही त्याप्रमाणे आहे, निर्जला एकादशी. म्हणजे पाणी काहीच घ्यायचं नाही, पाणी सुद्धा प्यायचं नाही, त्याला म्हणतात निर्जला एकादशी. आणि यासाठी अमरीश ऋषीचं नाव प्रसिद्ध आहे. ते सुद्धा एकादशी पकडायचे, धरायचे. म्हणून देवाचं नाव आपण घेतलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, धूम मचाऊं गली गली. कारण सांगितली. पहिलं कारण असं होतं, जय विजय यांनी दिलेला शाप भगवान परमात्म्याला. सनकादिकांनी जय विजय यांना दिलेला शाप आणि त्यांच्या उद्धारासाठी प्रभूंना अवतार घ्यावा लागला. दुसरं कारण नारद मुनींनी दिलेला शाप. तिसरं कारण कैकई देशाचा राजा सत्यकितू, त्याची 2 मुलं प्रतापभानू आणि अरिमर्दन, आणि त्यांचा एक प्रधान धर्मनुचे नावाचा राजा जंगलात गेला. कालकित्तू नावाचा डुक्कर, त्याला मारण्यासाठी एक तणू भेटला, नकली साधू, आणि मांस मिक्स केलं. ब्राह्मण देवतेंनी शाप दिला, तुमच्या कुळाचा 1 वर्षामध्ये नाश होईल. म्हणून साधू संतांना कधी त्रास दिला नाही पाहिजे. पुढच्या जन्मामध्ये तेच रावण, कुंभकर्ण आणि विभीषण जन्माला आले. पण त्यांचे वडील होते ब्राह्मण, आई होती राक्षसेन, कैकसी. आईचं नाव कैकसी राक्षसेन. त्यांच्या पोटी यांचा जन्म झाला. आई तशी मुलगी, आई राक्षसी नव्हती म्हणून मुलगी सुद्धा राक्षसी. ऋषी तपश्चर्या करत होते आणि कैकसी ही त्या ऋषींच्या आश्रमामध्ये जाते, साधूंचं दर्शन घेते. साधूंच्या मुखामधून सहज आशीर्वाद पडतो की तुझं कल्याण होईल. कैकसी रडायला लागली. तुम्ही म्हणता माझं कल्याण होईल? कल्याण कसं होईल? माझं लग्न जमत नाही, तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. लग्न करत असाल तर माझं कल्याण होईल. ते राक्षस. आता साधूला प्रश्न पडला, मी साधू आहे, बालब्रह्मचारी आहे, आता लग्न कसं करायचं? रडायला लागले. आजूबाजूचे साधू गोळा झाले. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे, जर तुम्ही आशीर्वाद दिलाय तर तो खरा करून दाखवा, नाही तर तुमच्या शब्दाला किंमत राहणार नाही. कारण साधूचा शब्द हा खरा झाला पाहिजे, त्यात खरी साधूची ताकद आहे. ज्ञानोबारायांनी आपला शब्द खरा करून दाखवला, स्त्रीचा पुरुष केला, सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या सत्यवादाचे तपक वाचा केली बहुत कल्प, महाफळाचे द्वीप पातले प्रभू. आपण जर सतत सत्य बोलत असेल, खरं बोलत असेल, तर एक दिवस असा येतो आपण एखादा शब्द टाकला की तो खरा होत असतो. त्याच्यासाठी आयुष्यभर सत्य बोलावं लागतं. म्हणून साधूने सांगितलं, महाराज तुम्ही शब्द दिलेला आहे, तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे, तुम्हाला तो शब्द खरा करून दाखवावा लागेल. शेवटी नाईलाज झाला साधूचा. साधूने सांगितलं, ठीक आहे, तुझ्याशी लग्न करतो. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर
त्यांना 4 मुलं झाली. एकाचं नाव रावण, दुसऱ्याचं नाव कुंभकर्ण, तिसऱ्याचं नाव बिभीषण आणि चौथीचं नाव सुपर्णखा. अवघडे महाराज. जशी आई तशी मुलगी. ती सुद्धा लग्नासाठी रामाना आणि लक्ष्मणाला भेटायला पंचवटीत गेली, त्यांना वरण्यासाठी. म्हणून आई तशी भेटली. आणि कुंभकर्ण तर सदा झोपेलच असायचा. बिभीषणामध्ये बापाचा गुण उतरला. बाप जसा सात्विक होता, तपश्चर्या करायचा, सत्वगुणी होता, त्याप्रमाणे तो बिभीषण. पण रावणामध्ये दोघांचे गुण उतरले. ऋषीचाही गुण उतरला आणि राक्षसिणीचा. म्हणून तो चांगलाही होता. त्याच्यासारखी तपश्चर्या या जगामध्ये दुसरं कोणी करू शकत नाही. त्याच्यासारखा बलवान कोणी नाही, त्याच्यासारखा संपत्तीवान कोणी नाही, त्याच्यासारखा चतुर कोणी नाही. एकदा भगवान शंकराने महल निर्माण केलं. म्हणजे लंका ही भगवान शंकराची. लंका निर्माण केली आणि वास्तू शांतीसाठी या बाबाला बोलवलं, रावणाला. वास्तू शांती झाली आणि भगवंत आता तुम्हाला माहितीच आहे, भोलेनाथ आहे, भोळे आहे ते. रावणा, मी तुझ्या पूजेवर प्रसन्न आहे, काय मागायचं ते माग, तुला मी द्यायला तयार आहे. आता रावण हुशार होता, चतुर होता तो. त्याने पहिलं वचन घेतलं, भोलेनाथ पहिलं मला वचन द्या, जे मागेल ते तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे. तुमच्या या बंगल्याची वस्तुशांती केली, म्हणून दक्षिणा म्हणून तुम्ही मला काय करा, हा तुमचा बंगलाच द्या, सोन्याची लंका. भगवंत म्हणे ठीक आहे, जा घेऊन. एवढा चतुर येतो रावण, सोपं नाही म्हणा. सोन्याची लंका ही भगवान शंकराची. आणि भगवान शंकराने कुबेराने, म्हणजे कुबेर हा भगवान शंकराचा मित्र, त्याने भगवान शंकराला ही सोन्याची लंका दिली होती. परंतु या गाड्याने ती हिसकावून घेतली डोक्याने. जिथं शक्ती काम करत नाही तिथं युक्ती काम करत, चतुरपणा काम करत असतो. म्हणून रावणामध्ये दोघांचे गुण उतरले. म्हणून रावण चतुर होता आणि राक्षसही होता. म्हणून तेच सत्यकेतूचे मुलं म्हणजे प्रतापभानू, अरिमर्दन आणि धर्मरुची नावाचा जो प्रधान होता, तेच पुढच्या जन्मी रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण म्हणून जन्माला आले. म्हणून त्यांच्या नाशाकरता भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. हे आपलं तिसरं कारण. आज आपल्याला 5वं कारण असं बघायचं होतं. चौथं कारण आपण असं पाहिलं होतं, जालंधर याच्या वधासाठी वरुंदेने भगवान परमात्म्याला दिलेला शाप. चौथं कारण. आणि 5वं कारण असं, मनो आणि शतरूपा यांनी घनघोर अशी तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. भगवंताने सांगितलं, मनो आणि शतरूपा, तुमच्या तपश्चर्येवर मी प्रसन्न आहोत, तुम्हाला काय मागायचं ते मागा. त्यावेळेस त्यांनी मागितलं, भगवंता तुम्ही आमच्यावर प्रसन्न आहात, म्हणून आम्हाला एक असं वरदान द्या की पुढच्या जन्मामध्ये आम्ही दोघं पती पत्नी म्हणून जन्माला यावे आणि तुमच्यासारखा मुलगा आमच्या पोटी यावा, अशी आमची अपेक्षा आहे. भगवंत म्हणायला लागले, माझ्यासारखा मी शोधण्यासाठी कुठे जाऊ, कारण माझ्यासारखा भक्त मीच. देवासारखा दुसरा कोणी आहे का? देवासारखा दुसरा कोणीही नाही. देव तो देवच. म्हणून तुमच्या तपश्चर्येमुळे पुढच्या जन्मामध्ये मीच तुमच्या पोटी येईल. परंतु आमची एक इच्छा आहे, काय? तुम्ही आमच्या पोटी या, आमचा मुलगा म्हणून तुम्ही जन्माला या, परंतु तुमच्या विरहाने मला मरण यायला पाहिजे, तुमचं नाव घेता घेता मला मरण यायला पाहिजे, असा आशीर्वाद तुम्ही द्या. हा एकच पठ्य असा आहे की देवाला काय मागतो, तुमच्या विरहाने मला मरण येऊ द्या. म्हणजे ते एक दुःखच. आपला मुलगा जर मरणाच्या वेळेस आपल्या जवळ नसेल, आपल्याला किती दुःख मिळतं, किती अतोनात दुःख होत असतं.
परंतु दशरथ राजाने मागितला, ती मागणी मागितली. म्हणून पुढच्या जन्मामध्ये ते दशरथ झाले, शत्रुपा कौशल्या झाली आणि त्यांच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आले. हे पाचवं कारण असं आहे. आता पृथ्वीवर राक्षसांचा सुळसुळाट झाला. राक्षस अनेक साधू संतांना त्रास द्यायला लागले, अनेक साधू संतांना त्रास द्यायला लागले. राक्षस शब्द ऐकल्यानंतर पार्वती मातेने भगवंताला प्रश्न केला, भगवंता राक्षस कसे असतात, राक्षस कसे असतात? त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, बाडे खल बहु चोर ज्वारा, जे लंपट परदन परदारा, माँ नहीं मातु पिता नहीं देवा, जा साधुन सन करवा विसेवा, जिनके यह आचरण भवानी, ते जान हो निसीचर सब प्राणी, अतिशय देखी धर्म कै ग्लानी, परम सबित धरा कुलानी. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, राक्षस कसे असतात? जे परक्याचं धनहरण करतात, परस्त्री गमन करतात, जे दुष्ट आहे, चोर आहे, जुगारी करतात, माता पित्यांना त्रास देतात आणि साधूंकडून सेवा करून घेतात, त्यांना राक्षस म्हणावं. हे राक्षस आहे महाराज. जे परदारा गमन करतात, दुसऱ्याच्या स्त्रीला त्रास देतात, जुगार खेळतात, चोरी करतात, हे या कलियुगातले राक्षस आहे. त्या काळातही हे राक्षस आहे. राक्षसांचा स्वभावच असतो दुसऱ्याला त्रास देणं. आणि अशाच राक्षसांच्या वधासाठी देव अवतार घेतो. त्यात 3 प्रकार आहे महाराज. एक सज्जन आहे, दुसरे दुर्जन आहे आणि तिसरे आहे कुचर. सज्जन हे नेहमी कथा कीर्तनाला येत असतात, भजनाला येत असतात, भजन करतात, नामचिंतन करतात. आपल्या मित्राला सांगतात, अरे आपल्या गावामध्ये एवढी रामकथा चालू आहे, चला ऐकायला. हे सज्जन. दुर्जन जे कधीच कथा कीर्तनाला येत नाही, भजनाला येत नाही, गावाच्या बाहेर तमाशा असला तर सगळं गाव जात, अरे चालते तमाशा आहे गावाच्या बाहेर. हे दुर्जन. आणि कुचर असे महाराज, या दोन्हीमध्ये बसत नाही, दोन्हीमध्ये बसत नाही. ते त्यांना चांगलंही सहन होत नाही आणि वाईटही सहन होत नाही. जसं गव्हाला कुचर असतं पा, गव्हाला जे शिजवलं तरी ते शिजत नाही, खाल्लं तर पचत नाही, जे काहीच कामच नाही. म्हणून ते चांगलेही त्यांना सहन होत नाही आणि वाईटही सहन होत नाही. असे हे कुचर. म्हणून असे हे राक्षसांचा सुळसुळाट झाला. असे हे राक्षस परधन गोळा करणारे, परश्री गमन करणारे, चोऱ्या करणारे, माऱ्या करणारे, लोकांना त्रास देणारे, त्यांचा सुळसुळाट वाढू लागला. आणि राक्षसांचा सुळसुळाट वाढू लागल्यामुळे पृथ्वीला त्रास व्हायला लागला. पृथ्वीला त्रास होऊ लागला. पृथ्वी ही ब्रह्मदेवापाशी गेली गायीच्या रूपामध्ये. गायीच्या रूपामध्ये ती ब्रह्मदेवाजवळ गेली. ब्रह्मदेवाला विनंती केली, महाराज पृथ्वी तलावर असुरांचा, राक्षसांचा सुळसुळाट झालेला आहे. सज्जनाला त्रास देत आहेत, ऋषींना त्रास देत आहेत. म्हणून तुम्ही काय करा, काहीतरी उपाय करा, काहीतरी उपाय करा. आणि भगवान अवतार घेईल अशी काहीतरी योजना करा, जेणेकरून माझ्यावरचा जो भार आहे तो कमी होईल. पृथ्वी ब्रह्मदेवाला विनंती करू लागली. सर्व देव त्या ठिकाणी भगवंताच्या प्रार्थनेसाठी बसले की भगवान परमात्म्याने अवतार घ्यावा. कारण राक्षसांच्या सुळसुळाटामुळे अनेक ऋषींना त्रास व्हायला लागला, धर्माची हानी व्हायला लागली, ग्लानी व्हायला लागली, माता पितांना त्रास व्हायला लागला. अनेक महाराज लोक
आहेत महाराज, आईवर बोलतात, बापावर बोलतात, ठीक आहे. पण माझ्या कानावर एक अशी गोष्ट आली की जे आई वडिलांना त्रास देतात, करता वेगळं सांगता वेगळं, ते सुद्धा राक्षसच आहे. आई वडिलांना त्रास देणारे सुद्धा राक्षसच आहे. एक प्रवचनकार होता, प्रवचन चालू होतं आणि आईवर सांगत होता, आई अशी, आई तशी, आईसारखं प्रेम या जगामध्ये नाही. रडू 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 सांगत होता. सांगावं कोणी? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. म्हणजे पहिला आपण सुधरा मग लोकांना सुधरावा. आपलंच तळ्यात मळ्यात आहे ना, आपण लोकांना सांगतोय. नाही शक्य, परिपूर्ण नाही शक्य होणार, पण कमीत कमी 50%, 70%, 80% त्या मार्गाने चाललो पाहिजे. तर आपल्या त्या शब्दामध्ये, त्या वाक्यामध्ये ताकद निर्माण होत असते. प्रवचन चालू, प्रवचनामध्ये आई सांगतोय, बाप सांगतोय, रडो 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 तो आई बाप सांगतोय, बाप सांगतोय. अर्धा तास झाला, बाप सांगत होता तो व्यक्ती. त्याचा बाप त्या प्रवचनात बसलेला होता. तो उठला आणि ताड 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 करत स्टेज जवळ आला, बाबांजवळ. लोकांना वाटलं बाबांना काही सूचना वगैरे द्यायची असेल. जवळ आला, चप्पल काढली, पायातली जोडा काढला आणि 2 बाबाच्या मुस्कडीत आणल्या. लोक उठले खालून. अहो काय झालं, का बरं मारताय बाबाला? काय काय झालं, काय नेमकं? अहो हा अर्ध्या तासापासून बाप सांगू राहिला, याचा बाप 2 महिने गोठ्यामध्ये पडेल होता, तेव्हा याला बाप दिसला नाही, हा बाप सांगतोय. म्हणून याला किंमत नाही, याला किंमत नाही. आपण सेवा केली पाहिजे आणि मग लोकांना सांगितलं पाहिजे. म्हणून हे राक्षस, हे राक्षसच आहे महाराज. म्हणून अशा राक्षसांचा सुळसुळाट झाला. पृथ्वीमय ही गायीच्या रूपामध्ये ब्रह्मदेवापाशी देवदेवता एके ठिकाणी बसले. बैठे सुरसब करही विचारा, विचार करू लागले. कह पावय प्रभो करिये पुकारा, पूर वैकुंठ जान कह कोई, कोई कह पय निधी बस प्रभु सोई. सगळे एक ठिकाणी बसले, विचार करू लागले वैकुंठात कोण जाईल. आणि भगवान परमात्मा हा कधी अवतार घेईल आणि कोणाकडे. जाके हृदय भगती जिसी प्रीती, प्रभुतः प्रगट सदा ते रीती. ते ही समझ गिरिजा में रहे, अवसर पाई बचन एक कहेऊ. की ज्याचं हृदय पवित्र आहे, शुद्ध आहे, अशा व्यक्तीच्या घरी प्रभू रामचंद्र जन्म घेणार आहे. सर्व देव देवता, ब्रह्मदेव, इतर देव, इंद्रदेव, सर्व देव एके ठिकाणी बसले आणि देवाची प्रार्थना करू लागले. सगळ्यांनी आपण सुद्धा देवाची प्रार्थना करायची, कारण आता थोड्याच वेळात प्रभू रामचंद्रांचं आगमन आपल्या पाथरी गावामध्ये होणार आहे, जन्म होणार आहे. आणि आपल्यासारखा भाग्यवान या जगामध्ये दुसरा कोणी नसेल, कारण प्रभू रामचंद्रांचा जन्म आपण या आपल्या पाथरे गावामध्ये साजरा करणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने आज प्रभू रामचंद्र या ठिकाणी येणार आहेत. सर्व देव देवता अधिक ब्रह्मदेव सुद्धा देवाच्या प्रार्थनेसाठी बसले. आपण सुद्धा प्रार्थना करायची. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम. सगळ्या देवांनी देवाची प्रार्थना केली. ब्रह्मदेवानी, इंद्रदेवांनी, वरुण देवांनी, सर्वांनी त्या भगवान परमात्म्याची आराधना केली, प्रार्थना केली की आता तुम्ही अवतार घ्या. पण अवतार कुठे घ्यायचा, कोणत्या ठिकाणी घ्यायचा? कारण देवाचा अवतार पवित्र अशा ठिकाणी होत असतो. मग ती जागा कोणती? अवधपुरी, अवधपुरी रघुकुल मनी राम,
अवधपुरी रघुकुल मणि राहो अवधपुरी रघुकुल मणि राहो अवधपुरी रघुकुल मणि राहो वेद वेदता तेहि दशरथ नाहो वेद विदिता तेहि दशरथ नाहो अवधपुरी रघुकुल मणि राहो अवधपुरी रघुकुल मणि राहो अवधपुरी रघुकुल मणि राहो वेद विदित तेहि दशरथ नाहो. अयोध्या नगरीमध्ये प्रभूंनी अवतार घ्यावा अशी देवांनी सांगितलं. मी अयोध्या नगरीमध्ये अवतार घेणार आहोत. दशरथाच्या घरी कौसल्य मातेच्या उदरी मी जन्म घेणार आहोत. परंतु इकडे दशरथ राजाला एकही मुलगा नाही. दशरथ चिंतित होता, काळजी पडलेली होती. आयुष्यामध्ये आपलं एकच लक्ष असतं, किती संपत्ती असू द्या, किती पैसा असू द्या, परंतु पुत्र नसेल. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. सर्व दुःखच दुःख वाटतं. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये धुंदुकारी आत्मदेव नावाचा ब्राह्मण, त्याची 2 मुलं गोकर्ण आणि धुंदुकारी. परंतु आत्मदेवाकडे सगळी संपत्ती होती, पैसा होता, सर्वच होतं, पण मुलगा नव्हता. म्हणून तो रानामध्ये गेला, जंगलात गेला आत्महत्या करण्यासाठी. भगवान परमात्म्यांनी एवढी संपत्ती दिली, एवढा पैसा दिला, एवढा अडका दिला, एवढा मान सन्मान दिला, पण आपल्याला मुलगाच नसेल तर आपला जगून काय फायदा. म्हणून जंगलात गेला मरण्यासाठी. पण तिथे एक साधू भेटले. साधूचं दर्शन घेतलं. साधूने विचारले, बाबा काय रडतोस, काय कारण? त्याने सांगितलं, महाराज मला एकही संतान नाही. संपत्ती भरपूर आहे, पैसा आहे, सर्व गोष्टी आहे, पण संतती नाही. साधूने त्याचा कपाळ पाहिलं आणि त्याला सांगितलं, अरे बाबा तुझ्या 7 जन्मापर्यंत तुला एकही संतान प्राप्ती नाही. मग तर अजूनच डसा रडायला लागला. अहो देवा, मी एका जन्मासाठी रडत होतो, आता तुम्ही माझं भविष्य पाहिलं. मी 7 जन्मासाठी मला आता दुःख झालेलं आहे. 7 जन्मापर्यंत मला एकही संतान नाही. आता तुम्ही काही करा, पण मला संतान प्राप्ती होईल असं काहीतरी वरदान द्या. ऋषी हे दयाळू असतात, संत हे दयाळू असतात, संत हे दयाळू असतात. त्यांनी एक फळ दिलं, तो घरी येऊन गेला, पत्नीला खायला दिलं. पण पत्नीने विचार केला, कोणत्या बुवाने दिलं असेल. आणि जर खरंच आपल्याला गर्भधारणा झाली तर आपल्याला कुठे जाता येणार नाही, चालता येणार नाही, बसता येणार नाही. समजा घराला आग लागली तर मला पळता सुद्धा येणार नाही. असे वेगवेगळे विचार करू लागले. आणि 9 महिने 9 दिवस त्या मुलाला आपल्या उदरामध्ये वाढवायचं, एवढं दुःख कोण सहन करेल. मग तिने ते फळ गाईला खायला दिलं. आणि तिची बहीण तिला बोलवलं आणि तिला सांगितलंय असा असा प्रकार आहे. ती म्हणे, तू काळजी करू नको, मला 9 मुली झालेला आहे, आता हा 10वा मुलगा होणार आहे. तो झाला की मी तो तुला देऊन टाकते. फक्त मला काय कर, मुलगा घे, पण मला संपत्ती दे. ती म्हणे ठीक आहे. वर्षभराने तिला मुलगा झाला. त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं, कारण धुंदुली होती ना ती, त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. आणि त्याच्या 6 महिन्यानंतर गाईला सुद्धा मुलगा झाला. त्याचं नाव गोकर्ण ठेवलं, कारण तिचे कान गायीसारखे होते आणि दिसायला माणसासारखा होता, म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. सांगायचं असं आहे, साधू असू द्या, ब्राह्मण असू द्या, जगामध्ये कोणीही असू द्या, पुत्र नसेल तर सर्वच दुःख वाटतं. म्हणून एक तरी मुलगा आपल्या वंशाला पाहिजे. त्याप्रमाणे दशरथ राजाला वाटलं की आपल्याला सुद्धा एखादा मुलगा असावा. कारण पुत्र हिनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. किती संपत्ती असली, किती धन असलं, किती सुख समाधान असलं, जर मुलगा नसेल तर ते काही कामाचं नाही, सर्व दुःखमय वाटत असतं.
मग दशरथ राजा आपले गुरु वशिष्ठ यांच्या जवळ जातात. त्यांना सांगतात, महाराज मला एकही संतान नाही. रडू लागले, दुःखी झाले. वशिष्ठजींनी सांगितलं, दशरथ राजा रडू नका. तुम्हाला 4 मुलं होणार आहेत. 4, एक नव्हे तर 4 मुलं होणार आहे. पण त्यासाठी पुत्र कामिष्ठी यज्ञ करावा लागेल. आणि त्या यज्ञासाठी 3 पशूंची शिकार करून आणावं लागेल. महाराज कितीही खर्च होऊ द्या यज्ञासाठी, तुम्ही काही आणायला सांगा, मी घेऊन येतो. कारण मुलगाच पाहिजे ना, मी घेऊन येतो. राजा शिकारीसाठी जंगलात जातो 3 प्राण्यांची शिकार आणण्यासाठी. पण योगायोगाने शिकार मिळत नाही, शिकार भेटत नाही. एका तळ्याच्या शेजारी एक झाड होतं. त्या झाडापाशी जाऊन त्या आडोशाला लपतो आणि वाट पाहतो कोणी एखादा श्वापद त्या ठिकाणी येईल, एखादा प्राणी येईल पाणी पिण्यासाठी. त्याला मी बाण मारेल आणि त्याला यज्ञासाठी घेऊन जाईल. बाण लावून बसला दशरथ राजा. तेवढ्यात श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन काशी यात्रेला चालला होता. आई वडिलांची इच्छा होती आपल्या बाळाने आपल्याला काशीची यात्रा करावी, काशी दाखवावी. कारण काशीचं एक विशेष महत्व आहे बघा. काशीला कधी जायचं? मरायच्या वेळेस. मरायच्या वेळेस जायचंय बाबा. कारण त्याला पुरावे बघा मी सांगत नाही, माझ्या मनात सांगत नाही. ग्रंथामध्ये रामचरितमानस या ग्रंथामध्ये सुद्धा वर्णन आहे की अंत समय जर आपण काशीमध्ये गेलो, मरणाच्या वेळेस मरत असताना भगवान परमात्मा आपल्या जवळ येताना आपल्या कानामध्ये मंत्र देतात, तो राम मंत्र देतात आणि तो मंत्र दिल्यानंतर आपला उद्धार होतो. म्हणून मरणाच्या वेळेस काशीला जावे लागतं. ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रमाण आहे, त्याला एक ओवी आहे. जरी काशी होय किर परी वेचावे लागे शरीर. तिथं शरीर वेचावं लागतं. नाही तर आपण काशीला जातो, काशीवरून आल्यावर मग म्हणतो मी याच्या लग्नात खात नाही, दहाव्याचं खात नाही, इकडं खात नाही, तिकडं जात नाही, मला चांगलं लागतं. तसं काही नाही महाराज. काशीला जायचं अंत समय. म्हणून तो श्रावण बाळ आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी काशीला त्या कावडीमध्ये, कारण आईवडील हे अंध होते, कावडीमध्ये बसवतो आणि कावडी घेऊन त्या जंगलामधून जातो. जात असताना आई वडिलांना तहान लागते. आई वडील सांगतात, अरे श्रावण बाळा फार तहान लागलेली आहे, उन्हाचे दिवस आहे, तोंडाला कोरड पडलेली आहे, आम्हाला पाणी तरी पाज. बर आई, पाणी घेऊन येतो. दोघांना एका झाडाच्या दाट पालवी असलेल्या एखाद्या गार सावलीमध्ये आई वडिलांना ठेवतो. हातामध्ये कमंडलू घेतो, त्या तळ्याजवळ जातो आणि तिथं गेल्यानंतर पाणी भरतो. आणि पाणी भरत असताना त्या कमंडलाचा आवाज येतो, बुडबुड असा आवाज आला. इकडं दशरथ राजा सावध झाला, बाण लावला. कोणीतरी श्वापद त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आलंय म्हणून बाण लावला आणि बाण सोडला. सुसू करीत बाण तो श्रावण बाळाच्या छातीला लागला. श्रावण बाळ गागला, आई शब्द मुखात न पडला. दशरथ राजा घाबरला. हा कोणी प्राण्याचा आवाज नव्हे, हा कोणातरी मनुष्याचा आवाज आहे. दशरथ राजा धावत त्या तळ्याजवळ येतो. पाहतो तर काय, आपला बाण त्या बाळाला लागलेला. बाळाला उचलतो. कोण बाळा तू आणि इथे काय करतो? श्रावण बाळ बोलतो, तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? मी दशरथ राजा, अयोध्याचा राजा आहे मी दशरथ. ऐकलंय मी तुमचं नाव, तुमचा पराक्रम ऐकलेला आहे. तुम्ही इंद्राला सुद्धा मदत करता, ऐकलाय मी तुमचा पराक्रम. पण बाळा तू इथे काय करतोय? मी माझ्या अंध आई वडिलांना काशीला घेऊन चाललोय. त्यांची इच्छा आहे की माझ्या मुलाने आम्हाला काशीचं दर्शन घडावं, काशीमध्ये न्यावं.
अशी आमची इच्छा आहे, म्हणून मी त्यांना घेऊन चाललोय. परंतु त्यांना तहान लागली, म्हणून पाणी घेण्यासाठी मी इथे आलोय. पाणी घेण्यासाठी इथे आलोय. पण तेवढ्यात बाण लागला. राजे, तुम्ही माझं एक काम करा. काय? माझ्या आई वडिलांना तुम्ही सांगू नका तुमच्या श्रावण बाळाला मी मारलंय, तुमच्या श्रावण बाळाला बाण लागलाय आणि त्याचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे, हे सांगू नका. पहिलं तुम्ही पाणी घेऊन जा, माझ्या आई वडिलांना द्या, त्यांना पाणी पिऊ द्या आणि पाणी पिल्यानंतर मग शांततेत तुम्ही सांगा की तुमचा श्रावण बाळ गेलाय. ठीक आहे. दशरथ राजाने तो कमंडलू घेतला पाण्याचा, श्रावण बाळाच्या आई वडिलांजवळ आला. त्यांनी ओळखलं कोणतरी आपल्या जवळ आलंय. थोडा कमी करा. आपल्या जवळ कोणतरी आलंय. कोण आहात? तुम्ही पाणी प्या. पहिलं पाणी प्या. नाही, पहिलं तुम्ही सांगा कोण आहात. नाईलाज झाला दशरथ राजाचा. दशरथ राजाने सांगितलं, मी दशरथ राजा अयोध्येचा राजा आहे. तुमचा मुलगा पाणी घेण्यासाठी तळ्यावर आला, माझ्याकडून त्याला बाण लागला आणि तो गतप्राण झाला. तुम्ही प्या, पाणी प्या. ते म्हणायला लागले, अरे एकुलता एक आमचा मुलगा होता. अरे आम्हाला जन्मताच आम्ही अंध होतो, आम्हाला डोळे नव्हते. म्हणायला तो आमचा मुलगा होता, पण आम्हाला डोळे नाही. आम्हाला काशीला घेऊन चाललेला होता, आमची सेवा करत होता, म्हणजे तो आमचा मायबाप होता. म्हणजे तू आमच्या माय बाप्पाला मारलं. कारण मुलगा हा आधार असतो. आई वडील पहा तुम्ही, मुलगा लहान असतो, आई वडील बोबड बोलतो ते पोरग, आई वडील तरी त्यांना समजतं की आपला मुलगा काय म्हणतोय, त्याला खायला देते. पुत्र देई ऐसा गुंडा, पुत्र देई ऐसा गुंडा, असा मुलगा पाहिजे. अरे तो आमचा आईबाप होता, आमचा अंधांचा आईबाप होता. जुन्या काळामध्ये कविता होती पहा. सर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, आई गे दीर फोडून हाक, तो पडला जाऊन आजोक. आई काही काही बाबांची पाठ आहे, फार जुनी कविता. तुम्हाला होती का? वा, खूप सुंदर सुंदर. जुन्या काळ म्हणजे जुना काळ म्हणजे तो वेगळाच होता, तो आनंदही वेगळा होता. तुमचा काळ लय भारी होता बाबा. आताचा काळ फार वाईट वाटेल आलेला आहे. आनंद होता त्या काळामध्ये. मोबाईल नव्हते, काही नव्हतं. लोक एकत्र यायचे, संध्याकाळच्या वेळेला गप्पा मारायचे,
गावाला पार पार राहायचा, पारावर लोक बसायचे. आता पारही दिसत नाही, लोकही दिसत नाही. गप्पा गोष्टी चालायच्या जुन्या काळामध्ये. ठकीची पोरगी गेली काय पण, अशा गप्पा गोष्टी चालायच्या त्यावेळेस. आनंद होता तो. श्रावण बाळाला बाण लागला, आई वडील इकडे रडतायत. दशरथ राजाने सांगितलं, माफ करा, माझ्याकडून चुकून त्याला बाण लागला, तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. नाही दशरथा, अरे आमचा एकुलता एक मुलगा तू मारून टाकलास, जा आम्ही तुला शाप देतो, तुला सुद्धा तुझ्या मुलाच्या विराहाने मरावं लागेल, तुझ्या मुलाचं नाव घेता घेता तुला मरावं लागेल, जा आमचा शाप आहे. शाप दिला आणि श्रावण बाळाचे आई वडील गतप्राण झाले. दशरथ राजाने 3 चिता रचल्या, श्रावण बाळान त्यांच्या आई वडील. अग्निसंस्कार दिले. दशरथ राजा रडतोय, आपल्याकडून फार मोठा अपराध घडला, पण आनंदही वाटतोय. आनंद का? कारण त्यांनी शाप दिलेला आहे, दशरथ राजा तुला सुद्धा तुझ्या मुलाच्या विराहाने मरावं लागेल, याचा अर्थ मला सुद्धा मुलं होणार. हा आनंद होता. आणि एकीकडे रडत होता की माझ्याकडून ब्रह्महत्या त्या ठिकाणी घडली. दशरथ राजा वशिष्ठ ऋषींकडे येतात. पुत्र कामेष्टी यज्ञ त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात होतो आणि त्या यज्ञामधून अग्निदेव प्रगट होतात आणि त्या ठिकाणी 3 वाट्या प्रसाद देतात. 3 प्रसाद देतात. यज्ञ भगवंताला नमस्कार करून यज्ञ भगवंत अग्निदेवता निघून जातात. यज्ञामधून अग्निदेवता येतात आणि त्या ठिकाणी प्रसाद देतात. पहिला प्रसादाची वाटी कौसल्या माताकडे देतात, दुसरी सुमित्रेकडे आणि तिसरी आहे कैकेयीकडे. लक्ष द्या आता इकडे. तिघींकडे 3 प्रसाद देतात, पण कैकेयीचा जो प्रसाद आहे तो प्रसाद घार घेऊन जाते. पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाची, अंजनीच्या तपासा, अंजनीच्या तपासाची, अंजनीच्या तपासा. कैकेयीचा पिंड ती घार घेऊन जाते. लक्ष द्या इकडे मला. कैकेयीचा पिंड ती घार घेऊन जाते आणि तो पिंड अंजनी मातेच्या झोळीमध्ये पडतो आणि झोळीमध्ये पडल्यानंतर ती भक्षण करून घेते तो प्रसाद आणि तिच्या तपश्चर्येपोटी भगवंताचा म्हणजे भगवान कोण? शंकराचे अवतार मारुतीराय, हनुमंतराय अंजनीच्या पोटी जन्माला येतात. उरतो इकडे 2 वाट्या प्रसाद. आता या दोघी अर्धा प्रसाद कैकेयी मातेला देतात आणि अर्धा या भक्षण करत असतात. अर्धा भक्षण करतात. काही दिवस निघतात, महिने जातात, 9 महिने 9 दिवस जातात आणि तिघींनाही त्या ठिकाणी डोहाळे लागायला सुरुवात होती. कौशल्या मातेला डोळ्याला लागायचे, डोहाळे लागायचे. डोहाळे कसे लागायचे? आपल्याला डोहाळे कसे लागतात? माती खाऊशी वाटते, आंबट खाऊशी वाटते,
तुरट खाऊशी वाटते असे डोहाळे आपल्याला लागतात. पण कौशल्य मातेला तसे डोहाळे लागत नव्हते. कौशल्य मातेचं तेज तिच्या मुखावर साक्षात दिसत होतं. कारण उदरामध्ये कोण होतं? बरोबर रामचंद्र होते. म्हणून ते तेज कौशल्या मातेच्या मुखावर दिसत होतं. कौशल्य मातेला असं वाटायचं आताच उठावं, धनुष्यबाण हातामध्ये घ्यावा आणि राक्षस जे आले आहे त्या राक्षसांचा वध करावा. कौशल्य मातेला वाटायचं. कौशल्य मातेला असं वाटलं नाही माती खावी, आंबट खावं, असं वाटलं नाही. तिला वाटायचं की या राक्षसांना मारलं पाहिजे, हातामध्ये बाण घेतला पाहिजे, असे डोहाळे लागायचे महाराज. कारण भगवंत जन्माला येतो पण असं साधं सुद्धा नाही महाराज. त्याच्यासाठी सुद्धा कोक सुद्धा पवित्र असावी लागते, ती कुशी सुद्धा पवित्र असावी लागते. एक प्रसंग आहे, ज्ञानोबाराय रडत होते महाराज. ज्ञानोबाराय समाधी घेत होते. ज्ञानोबाराय समाधी घेत होते. समाधी घेत असताना जगाचा बाप रडत होता. जगाचा बाप रडत होता. रुक्मिणी माता आली, भगवंताला पाहिलं, भगवंत रडतायत. भगवंता का रडतायत? कारण काय? भगवंताने सांगितलं, ग रुक्मिणी, माझा प्राण सखा, माझा मित्र ज्ञानोबाराय अलंकापुरीमध्ये समाधी घेतोय म्हणून मला रडू येते. एवढा शब्द ऐकला, रुक्मिणी माता रडायला लागली. भगवंताने प्रश्न केला, रुक्मिणी का रडतेस? माझा मित्र आहे, माझा प्राण सखा आहे, मी रडेल साहजिक आहे, पण तू का रडते? रुक्मिणी मातेने सांगितलं, भगवंता, तुमचा मित्र समाधी घेतोय म्हणून मी रडत नाही, परंतु 22 वर्षाचा मुलगा समाधी घेताना जगाच्या बापाला रडतो, त्या आईची कुस किती पवित्र असेल म्हणून डोळ्यातनं पाणी, म्हणून डोळ्यातनं पाणी. त्याच्यासाठी कुस सुद्धा पवित्र असावी लागते. म्हणून या ठिकाणी म्हणून या ठिकाणी कौशल्य मातेला सुद्धा डोहाळे लागायला लागले. तेज चेहऱ्यावर दिसायला लागलं. आता 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी झाले आणि आता आज भगवान परमात्म्याचा अवतार घेणार आणि भगवान परमात्मा कौशल्य मातेच्या पोटी जन्मालेले, त्यांचा जन्म झाला. बोला सियावर रामचंद्र भगवान की जय. जोग लगन ग्रह बार तिथी सकल भय अनुकूल, चररो चर हर्ष ज्योत राम जन्म सुमुकुल. नवमी तिथी मधुमास पुनीत, सकल भये अनुकूल. मध्य दिवसाती शीतन घामा, पावन काल लोक विश्राम. शीतल मंद सुरभी बहु बहु हर्षित सुर संत नमन चाहू. बन कुसुमित गिरी गणमनी आरा, श्रवही सकल सीतामृत धारा. बोला सियावर रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. तुलसीदास महाराज की जय. जय रघुनंदन जय सिया राम. जय रघुनंदन. प्रभूंचा जन्म झालेला आहे. सगळ्यांनी जागे उभं राहायचंय, आनंद घ्यायचाय, नाचायचंय. साक्षात आपले प्रभू रामचंद्र आपल्या पाथरे गावात आलेला आहे. सगळ्यांनी आनंद घ्यायचाय, नाचायचंय. दुख भंजन में प्रणाम. दुख भंजन में प्रणाम. सिया राम सिया राम. रघुनंदन जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम. वा वा वा.
राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राजा राम राम सीताराम राम राम सर्व देव देवता ब्रह्मदेव इंद्रदेव सर्व देव प्रभूच्या दर्शनासाठी येतात. साक्षात भगवान शंकर सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी येतात आणि त्यावेळेस भजन म्हणतात. हे राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम शंकर भगवान रामाचं भजन करतात. शंकर भगवान रामाचं भजन करतात आणि राम प्रभू शंकराचं भजन करतात. कारण रामाला शंकर आवडतो आणि शंकराला राम आवडतो. म्हणून इकडून सुद्धा राम प्रभू मनातल्या मनात त्या शंकराची प्रार्थना करतात, त्यांचं भजन करतात. हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद इकडून राम प्रभू त्या देवाचं भजन करतात. कसं? हो डम 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 रोमाला डम 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 डमरुवाला डम 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 रोवाला डम 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 डमरुवाला अम्मा देवनी जटानी गंगानी धारा डम 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 रोवाला महादेवनी जटानी गंगानी धारा बोला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे मला. बोला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे मला. देवा जय हो सगळ्यांनी दर्शन दे मला महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला डम 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 रोवाला महादेवनी जटानी गंगानी धारा डम 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 डमरुवाला महादेव जटानी गंगानी धारा डम 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 महादेवनी जटानी गंगानी धारा डम 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 डमरुवाला महादेव जटानी गंगानी धारा महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे. महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे मला. देवा वा वा वा, आता आनंद घ्यायचा आहे. देवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला कपाळी सजुनी चंद्राने कोर श्रावणी महिना नाचेनी मोर. कपाळी सजुनी चंद्राने कोर श्रावणी महिना नाचेनी बोळ. बोळा महादेवा उघड तिसरा डोळा दे मला. बोळा महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला माझे प्रभू कसे आहे, माझे भगवान शंकर कसे आहे, या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. माझे प्रभू कसे आहे. हो महादेव सबन साधा बोळा महादेव सबन पूजा करायला होय गाव भोळा. पूजा करायला होय गाव भोळा. महादेव सबन साधा बोळा पूजा करायला होय गाव भोळा. बोळा महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला. बोळा महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला. बोळा महादेवा उघड हो डोळा दर्शन दे मला महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला. वा 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 उघड तिसरा डोळा आज आपल्या पाठीमागे साक्षात प्रभूंचा आगमन झालेला आहे. कारण एक लक्षात घ्या, ज्या वेळेस प्रभूंचा अवतार होतो त्यावेळेस चराचरामध्ये आनंद पसरतो, सगळीकडे आनंद पसरतो. सगळे ऋषी मुनी आनंद घेतात, नाचतात. का? कारण प्रभूंचा अवतार झालेला आहे आणि जे दुष्ट आहे त्यांचा संहार करण्यासाठी प्रभू अवतार घेणार आहे. म्हणून सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे, सगळ्यांनी नाचायचं. डम 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 रोवाला डम 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 डमरुवाला डम 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 रोवाला डम 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 डमरुवाला महादेवनी जटानी गंगानी धारा. देव जटानी गंगानी धारा महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे. देवा उघड तिसरा डोळा रे मला दे मला. महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला महादेवा उघड
त्रिशूळ घेतला ओ मायमनी अंबाबाई लाओ मायवरी अंबाबाई. जन्म झाला. दासदासी यांनी ऐकलं की प्रभूंचा जन्म झालेला आहे. दासदासींना कळालं प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. पळत 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 बाहेर आल्या आणि दशरथ राजाला सांगू लागल्या, महाराज तुम्हाला मुलगा झाला आहे. दशरथ के पुत्र जन्म सुनिकाना, दशरथ पुत्र जन्म सुनिकाना, मानहु ब्रह्मानंद समाना. त्यांना तो आनंद सहनच व्हायना, एवढा आनंद झाला. कारण दशरथ राजाचं वय किती होतं बाबा? दशरथ राजाचं वय होतं 77,000 वर्ष. एवढं वय म्हणजे जवळजवळ म्हातारपणातच मुलं झाली. म्हणून किती आनंद असेल, किती आनंद असेल मला. एका व्यक्तीला, एका राजाला 12 वर्षानंतर 15 वर्षानंतर मुलं होता. त्यांना किती आनंद होतो. यांना तर 77 वर्षानंतर 77,000 वर्षानंतर मुलं झाले. किती आनंद असेल. तो आनंद गगनात मावत नव्हता. एवढा आनंद दशरथ राजाला कौसल्य मातेला झाला. कौसल्यपासून प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आज सांगू मी हो किती सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंद आनंद झाला, आनंद झाला. रात खेळू चाला, रंग उधळू चाला, रात खेळू चाला, रंग उधळू चाला, आला आला गकाला आला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी हो अवतरले, गोड हसू गालात नागगाव तालात पैठण फिर फिरले. गोड 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 हसू गालात नागगाव तालात पैठण फिर फिरले. अष्टमीच्या रात्री ग गोकुळ अवतरले. काना दिसतो उठून प्रभू दिसतो उठून, काना दिसतो उठून प्रभू दिसतो उठून, नव्या नवतीचा शृंगार केला. आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मूर्ती साजरी ग पोटावरी बासरी, फुलले सुरंग संगती हो. कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ, कानाला नाव किती. कोणी म्हणे गोपाळ, कानाला नाव किती. रोज खोड्या करून गोप सारे जमून, रोज खोड्या करून गोप सारे जमून, कान सकाळी गोपाळ पाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. किती सांगू मी
दिसले रंग खेळो छपून छपून गिरधारी मारी तारी तेर धरती तिच्या झाल्या दिशा रास रंगाच्या ताना किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आधी आनंद झाला आणि आनंदी आनंद झाला आनंद झाला वा वा जय हो कौसल्य मातेला राम प्रभू, सुमित्रेला लक्ष्मण, सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण भगवान जन्माला आले, कौसल्य मातेच्या पोटी रामचंद्र प्रभू जन्माला आले आणि या दोघींनी आपल्या प्रसादामधून अर्धा अर्धा प्रसाद हा कैकेयीला दिलेला होता. मग तिचे पासून भरत आणि शत्रुघ्न ही जन्माला आले. रामायण आपल्याला हे शिकवतं, सावत्र भाऊ पण किती प्रेम. जन्म झाला भगवान परमात्म्याचा, सगळीकडे आनंदही पसरला, सगळे नाचायला लागले, आनंद घ्यायला लागले. कोणी प्रसाद वाटतो, कोणी फुलं उधळतो, कोण काय, तर सगळे वेडे झाले, कारण प्रभूचा अवतार झाला म्हणून. आनंद सोहळा आटपला. दशरथ राजा कैकेयीच्या महलामध्ये गेले. एवढी कथा सांगतो आणि संपवतो, 2 मिनिटं फक्त. कैकेयीच्या महलात गेले आणि तिला सर्व हकीकत सांगता घडलेली. कोणती? श्रावण बाळाची. आता कैकेयीलाच काय सांगतात त्याचं कारण आहे महाराज. कैकेयीला सर्व हकीकत सांगता. मग कैकेयी हे लक्षात ठेवते, विचार करते की श्रावण बाळाच्या आईवडिलांचा शाप माझ्या पतीला आहे की मुलाच्या विरहाने यांचा मृत्यू होईल. मग मी असं डोकं चालवते की आपल्या मुलांना वनवासात काढून देते. वनवासाला गेले म्हणजे आपले पतिदेव गतप्राण होतील, परंतु आम्ही तिघी विधवा झालो तरी चालेल. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी आम्ही तिघी विधवा झालो तरी चालेल, पण माझ्या मुलांना काही झालं नाही पाहिजे, माझ्या सुना विधवा झाल्या नाही पाहिजे. म्हणून तिने डोकं चालवलं आणि आपल्या मुलाला, प्राणप्रिय मुलाला, मला सांगा जिचा भगवान परमात्मा मुलगा आहे तिला आनंद नसेल का? तिला तर खूप आनंद होता. परंतु विधीचं विधान, पतीची मृत्यू झाला तरी चालेल, पतीचा मृत्यू झाला तरी चालेल, पण मुलांचा संसार उद्ध्वस्त होऊन द्यायचा नाही. म्हणून मुलांना तिने वनवासात काढलं. म्हणून या ठिकाणी दशरथ राजाने ही हकीकत कैकेयीला सांगितली. मग पुढे ते सर्व घडतं, आपण ते पाहणारच आहोत. आज या ठिकाणी भगवान परमात्म्याची जन्मकथा संपन्न झालेली. आज भगवान परमात्म्याचा जन्म झालेला आहे, प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे, भरताचा जन्म झालेला आहे, लक्ष्मणाचा जन्म झालेला आहे, शत्रुघ्नाचा जन्म झालेला आहे. मित्र, हे रामप्रभू आणि लक्ष्मणाला घेऊन जाता, ताटिकेचा वध त्या ठिकाणी करतात, अहिलेचा उद्धार करतात.